मला असं वाटतंय की हा जे क्षण आज आपण सगळ्यांनी साकार होताना जे स्वप्नासाठी मी गेल्या 2-3 वर्षापासून कंटिन्यू त्याचा पाठपुरावा केला आणि ज्या पद्धतीने आज देवेंद्र फडणवीसजींनी त्या मंचावरनं जे उल्लेख करून माझं नाव घेतलं, मला असं वाटतंय की जे मेहनत करतात, जे आमचे नेते, आम्ही ज्यांना नेते मानतो, त्यांना ऍक्च्युअली माहित आहे की हे प्रोजेक्ट जेव्हा उद्धव ठाकरेजी असताना हा प्रोजेक्ट संभाजीला रेफर करण्यात आला होता, फॉरवर्ड करण्यात आलं होतं, पत्र इथून पाठपुरावा झाले होते आणि तेव्हा मी खासदार असताना मी माझ्या जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो ऍटलीस्ट मी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यावेळीच मी त्याचा पाठपुरावा केला आणि पूर्ण 1-1.5 वर्ष आम्ही इथे मागे राहिलो. देवेंद्र फडणवीसजींना जाऊन आम्ही भेटलो. पियुष गोयल टेक्सटाईल मिनिस्टर असताना त्यांना जाऊन 20दा आम्ही भेटलो की बा आमचे सारखे अमरावतीमध्ये जे सगळ्यात मोठं उत्पादन जे कॉटन क्षेत्र आहे ते सगळ्यात मोठं उत्पादन इथे होते आणि अशा ठिकाणी जिथे आम्हाला डेव्हलपमेंटची गरज आहे. 5 स्टार MIDC 2014 मध्ये देवेंद्रजी फडणवीसची हातूनच ही 5 स्टार MIDC ची घोषणा आणि इथे उद्योग येणं सुरू झाले आणि या क्षेत्राला असा जर प्रोजेक्ट आला तर आमचे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांची मुलं आणि जे मजदुरी करतात, शेत मजदुरीवर जातात, त्यांच्या मुलांचं आणि विदर्भाच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि त्याच्याकरिता खूप मेहनत घेऊन हिचा पाठपुरावा केला आणि आज ते स्वप्न साकार होताना आपण सगळ्यांनी पाहिला की देशाचे प्रधानमंत्रीच्या हातून हे आज हिचा भूमिपूजन झाला. येणारे काही महिन्यामध्ये, काही वर्षांमध्ये आमची अमरावती जे कुठे विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये निग्लेक्ट होती, आज तो मेन पॉइंटवर येऊन येणारा भविष्य आमच्या मुलांचं एक आई म्हणून ज्या मुलांच्या भविष्याचा मी विचार केला 5 वर्ष ते साकार होताना आज माझ्या डोळ्यात ते आनंदाचे अश्रू सुद्धा होते. तर मला वाटते की आमची सरकार जेही करतात विश्वकर्मा योजनाच्या माध्यमातून आज किती सारे फील्डमध्ये क्षेत्रामध्ये स्किल देऊन स्किलच्या माध्यमातून बरेचसे रोजगार निर्माण केले आणि त्याच्यानंतर आज माझी अमरावतीला खूप मोठ्या भेट आज देशाचे प्रधानमंत्रीच्या माध्यमातून भूमिपूजन करताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे.